हाय हॅलो. तर चला आज बनवूया पनीर मसाला. तर याच्यामध्ये मी घेतले आहे 2 मोठे कांदे, टोमॅटो, आले लसूण, 7 ते 8 काजू. आता हे सगळं आपल्याला एका कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. पहिला कांदा टाकून घ्यायचं, त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचं, आलं लसूण टाकायचं आणि त्याच्यानंतर घेतलेले काजू टाकायचे. आता हे सर्व भाजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं तेल टाकायचं, तेल टाकून ना व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मिरं आणि दालचिनी टाकलेली आहे बघा. पनीर मी तर कट करून घेतलेलं आहे. आता हा पूर्ण मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेलामध्ये थोडंसं जिरे टाकायचे. जिरे टाकल्यानंतर आपल्याला हा मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे चांगला. आता ह्याच्यामध्ये पनीर मसाला घालत आहे. पनीर मसाला घातल्यानंतर मी याच्यामध्ये हळद, आपला घरगुती चटणी मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित थोडंसं पाणी घालून त्याला तेल सुटेपर्यंत पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे. चला ह्याच्यामध्ये आता मस्त तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पनीर घालून घेऊया. पनीर घातल्यानंतर हे थोडंसं हलवून घ्यायचं आणि पनीर घातल्यानंतर 5 मिनटं शिजायला ठेवायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. चला तर आपलं रेडी आहे पनीर मसाला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.